नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिना श्रावणी महिन्या इतकाच शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. संपत्ती संतती मिळावी यासाठी सर्व महिला या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात आणि मार्गशीर्ष हा संपूर्ण महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि उद्या 11 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. या मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या गुरुवारचं उद्यापन करून हळदी कुंकू केलं जातं. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येते आणि ज्या घरामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं जातं तिची सेवा केली जाते तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं असं महत्त्व असतं आणि त्यात गुरुवार हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो, कारण या दिवशी आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो. या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी दैवी शक्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या सेवा करतो तर त्या उपायांचं सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या 3रा मार्गशीर्ष गुरुवार उपवास नाही केला तरी चालेल, पण चिमूटभर कुंकवाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व दुःख संकट अडचणी नष्ट होतील आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जीवनातील सर्व शत्रू संपतील. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. तर असा हा कुंकवाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज करायचा आहे. आज 3ऱ्या गुरुवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही पुढच्या 4थ्या म्हणजे शेवटच्या गुरुवारी देखील हा उपाय करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे कुंकवाचा तो करायचा आहे. तर बघा, जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत नसाल आणि केलं असेल तरीही सर्वजण हा उपाय जो आहे तो करू शकतात. जर तुम्ही उद्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा कुंकवाचा उपाय केला तर तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं फळ जे आहे ते प्राप्त होत असतं. साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका, किंवा घरातील स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून घरातील कोणती व्यक्ती हा उपाय करू शकते. हा उपाय मी जो तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आहे आणि सात्विक आहे. जो व्यक्ती हा उपाय अगदी श्रद्धेने मनोभावे करेल त्या व्यक्तीवरती श्री लक्ष्मीची कृपा होते. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतो. महालक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते. तसेच बघा, घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या लक्ष्मीच्या कृपेने दूर होतात असं म्हटलं जातं. या व्रतासोबतच आपण काही महत्त्वाची सेवा केल्या तर त्या सेवेचं आपल्याला दुप्पट पटीनं फळ प्राप्त होतं आणि या मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावी अशी सेवा म्हणजे कुंकुमार्चन. तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी कुंकुमार्चन करायचं आहे, म्हणजेच काय, कुंकू अर्पण करायचं आहे. आपण जर या दिवशी महालक्ष्मी मातेला कुंकुमार्चन केलं तर ती प्रसन्न होते, कारण कुंकवामध्ये शक्तितत्व हे आकर्षित करण्याची खूप जास्त क्षमता असते. म्हणून
देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्याने ती जागृत होते असं म्हटलं जातं. जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यानंतर त्या देवीची शक्ती आपल्याला मिळत असते. मूळ शक्तीची उत्पत्ती ही लाल रंगातून झालेली आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी कुंकुमार्चन जी आहे ते आवर्जून करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठला तरी चालेल. आणि बघा, उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे. या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आणि हा उपाय करताना चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. तुमच्याकडे लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते परिधान करण्याचा प्रयत्न करा. या दोन रंगाचे कपडे नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचा कपडा घालू शकता. आणि बघा, त्यानंतर आपलं गंगाजल शिंपडून घर स्वच्छ करायचं. देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो घरामध्ये कधीही करू शकता. आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असायला हवी. जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊ शकता आणि तीही तुमच्याकडे नसेल तर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता. या तीनपैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही कुंकुमार्चन करण्यासाठी एक नवीन कोरी करकरीत सुपारी घ्यायची आहे. म्हणजे जी पूजेमध्ये सुपारी वापरतो तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. सुपारी घेताना कुठेही किडलेली किंवा मग घाण झालेली किंवा पूजेमध्ये वापरलेली पुन्हा घ्यायची नाही. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीनच सुपारी घ्यावी लागेल. यानंतर तुमच्याकडे जी मूर्ती असेल किंवा सुपारी तुम्ही घेतली असेल तर ती तुम्हाला सर्वप्रथम तामणामध्ये ठेवायची. त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. आणि जर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने हा अभिषेक केला तरी चालेल. यानंतर सुपारी किंवा मूर्ती जी घेतलेली आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची. तामण जे आहे ते तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं. ते पाणी तुम्हाला टाकून द्यायचं. बघा, तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घाला. नंतर तामण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि त्या तामणामध्ये तुम्हाला मधोमध ही सुपारी जी किंवा मग श्रीयंत्र घेतली असेल, मूर्ती घेतली असेल तर ते मधोमध ठेवून द्यायचं. हळद, कुंकू, अक्षदा, लाल रंगाचं एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा समोरच देवीच्या. आणि त्यानंतर आपल्याला कुंकू जे आहे ते सुद्धा लागणार आहे. कुंकू तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी म्हणजेच करंगळीच्या बाजूची 2 बोटं आणि अंगठा यांनी आपल्याला ते कुंकू देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे. एवढं अर्पण करायचं आहे की देवीच्या मस्तकापर्यंत ते कुंकू येईल. जर तुम्हाला या 3 बोटांनी कुंकू अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही मग उजव्या हाताच्या 5 बोटांनी कुंकू अर्पण करू शकता. ओम महालक्ष्मी देवे नमो नमः या मंत्राचा जप करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर आपल्याला देवीला मनोभावे प्रार्थना करायची. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची. घरामध्ये सुख, शांती, संपत्ती कायम टिकून राहावी, तसेच घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, अडचणी नष्ट व्हाव्या यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हे कुंकुमार्चन केल्यानंतर तुम्ही दिवसभर, रात्रभर ही मूर्ती तुम्हाला तशीच कुंकवामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये ठेवून हे दामन देवघरात ठेवायचं किंवा जिथे तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी केली तिथे सुद्धा तुम्ही ही मूर्ती ठेवून देऊ शकता. यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवपूजा करून झाल्यानंतर ते कुंकू जे आहे ते एका डबीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ही मूर्ती तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा तुमच्या देवघरामध्ये जागेवरती ठेवून द्यायची आहे. आता हे कुंकू आपण डबीमध्ये काढून ठेवले तर ते काय करायचं, जेव्हा तुम्ही बघा
कुठे चांगल्या कामाला जात असाल तेव्हा ते कुंकू तुमच्या कपाळी लावायचे, किंवा सकाळी आंघोळ केल्यानंतर घरातील स्त्री जेव्हा कपाळाला कुंकू लावते तेव्हा तिने ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे. तर बघा, मुलं जेव्हा परीक्षेला जात असतील, शाळेत जात असतील, तेव्हा मुलांना देखील कपाळावरती हा तिलक जो आहे या कुंकवाचा लावायचा आहे. यामुळे मुलांच्या परीक्षेमध्ये, नोकरीमध्ये यश देखील मिळत असतं. या कुंकवामध्ये एक दैवी शक्ती येत असते आणि या दैवी शक्तीचा आपल्याला प्रत्येक चांगल्या कामासाठी फायदा होत असतो. आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. आणि आज 3रा गुरुवार असल्यामुळे आज केला तरी चालेल, नाही शक्य झालं तर शेवटच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती जर आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू उद्या पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.